दूषित कपसाऱ्यामुळे बालकांचा मृत्यू होऊ लागलेला आहे। त्यामुळे नागपूर प्रशासन जे आहे ते सुद्धा अलर्ट झालेलं आहे। FDA कडून अनेक भागांमध्ये जे आहे पाहणी केली जाते, औषधांचा साठा जो आहे तो तपासला जात आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरचे सहाय्यक आयुक्त मनीष चौधरी सर आहे। मनीष चौधरी सर, कशा पद्धतीने आपल्याकडे उपाययोजना केल्या जात आहे? अलर्ट मोडवर काम कोल्ड ड्रिप सिरपचा साठा आपल्याकडे कुठेच उपलब्ध नाही आहे। विदर्भामध्ये कुठेच नाही आहे, महाराष्ट्रामध्ये पण नाही आहे। हे छत्तीसगडचे म्हणजे छिंदवाड्यावरून जे पेशंट इथे हे झाले त्यांच्याकडेच त्यांना त्या पेशंटलाच दिलं गेलं होतं। तसं एक गुजरातवरून आपल्याला आता एक आज इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की त्यामध्ये एका प्रॉडक्टमध्ये 1.6% डायथिलीन ग्लायकॉल त्यामध्ये मिळालेलं आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून आपण त्या औषधाचा गोंदिया आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये त्याचा साठा आपण प्रतिबंधित केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर छिंदवाडामध्ये ज्या पद्धतीने प्रमाण होतं ते 46% होतं आणि नियमानुसार 0.1% असणं गरजेचं आहे। आता हे याच्यापेक्षा जास्त प्रमाण तुम्ही सांगताय की अहमदाबाद इथल्या कंपनीच्या मधून आलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपले काय पावलं उचलली? नाही, त्यानुसारच म्हणजे आता हे जे आपल्याला आज जी माहिती मिळाली त्यामध्ये 1.6% असल्यामुळं तो साठा आपण पूर्ण प्रतिबंधित केलेला आहे आणि आता पुढील कारवाई त्यावर करण्यात येईल। तो साठा प्रतिबंधित केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते? कारण की प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यात टाकण्यात आलं, त्यामुळे कुठेतरी नियमाचे बंधन किंवा नियमाचा भंग झालेला असेल। हो, ते परत पाठवण्याच्या सूचना देण्यात येईल आणि त्यावर पूर्ण कंट्रोल राहील FDAचा। सर, या किती मोठ्या प्रमाणात साठा आला होता अशी काही माहिती मिळाली का? किंवा तो विक्री झाला असेल तर त्याला वापस घेण्याची काही प्रक्रिया असते का? ते कशा पद्धतीने केलं? काही ठिकाणी 600 बॉटल आल्या त्या कालच परत केल्या आहेत त्यांनी। आता किती बॉटल आपल्याकडे जे आहे ते FDA ने ताब्यात घेतलेले आहे? 60च्या जवळपास बॉटल आपल्याकडे ताब्यात आहेत। सर, ह्या 60 बॉटल आहे, पण मार्केटमध्ये काही विक्री झाल्याची माहिती मिळते? तो साठा पुन्हा आपण परत मागवत आहे। काही रुग्णांना दिल्या गेला असेल त्याचे परिणाम थोडेफार तर होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे असं डिनाय नाही करू शकत आपण। त्याची माहिती अद्याप पुढे काही आली नाही, त्याच्याबद्दल कुठलं काही असे तक्रार आलेली नाही आहे। सर, आपल्या इथं प्रिकॉशनरी मेजरवर आपण काही आणखी सॅम्पल्स गोळा केलेले आहे का जे छिंदवाड्याशी संबंधित असावे? छिंदवाड्याच्या संबंधित जे तिथल्या पेशंटला एक सॅम्पल दिला गेलं होतं ऑन्डेन्सेट्रॉन, तर त्यापैकी आपण एक नमुना इथे नागपूरमध्ये ते उपलब्ध असल्यामुळे घेण्यात आलेला आहे आणि ते आम्ही सॅम्पल टेस्टिंग करता पाठवलेलं आहे। सर, आता तुम्ही जे 1.6% वाला जे आहे ते सुद्धा तपासणीसाठी पाठवलं जाईल, त्याचे काय परिणाम आहे ते तपासले जाईल आणि नंतर पुढची कारवाई? हो, प्रोपिलीन ग्लायकॉलमध्ये जे डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलची जी इम्प्युरिटी आहे ती म्हणजे त्याचं पर्सेंटेज 0.1 पेक्षा जर जास्त असेल तर मग ते सुद्धा म्हणजे त्यावर सुद्धा त्या प्रॉडक्टवर सुद्धा कारवाई करण्यात येईल। सर, ते आता बाहेर राज्यातला आहे तर ती कारवाई आपल्या मार्फत होईल की ती गुजरात राज्याकडून केली जाईल? नाही, इथनं सुरुवात, सॅम्पल इथे घेतल्यामुळे इथनं सुरुवात होईल आणि एंडपर्यंत आम्ही त्याचा तपास करू। या व्यतिरिक्त आणखी काही प्रिकॉशनरी मेजर्स सर घेतलेले आहे किंवा FDA कडून काही सूचना करण्यात आल्या आहे का स्टॉकिस्टना किंवा औषध निर्मात्या कंपनींना त्यांच्यासाठी? नाही, आता उत्पादकांकडे आम्ही आता प्रत्यक्ष तपासणी करणार आहे। तिथे असा काही प्रकार नाही आहे, म्हणजे आपल्या नागपूर विभागामध्ये असा कुठलाच प्रकार नाही आहे, तरीसुद्धा आम्ही रेग्युलर इन्स्पेक्शन तिथे करणार आहोत। सर, आपल्या इथं 22 कंपन्या असल्याची माहिती मिळते, त्यापैकी किती सायरप बनवतात आणि त्यांच्यावर काय? 22 पैकी फक्त 4च कंपन्या आपल्याकडे पेडियाट्रिक सिरप बनवतात आणि त्या 4 कंपन्यांमध्ये याच्या आधीसुद्धा आपण डाटा कलेक्ट केलेला आहे। त्यांच्याकडे म्हणजे फार्मास्युटिकल ग्रेडचंच मटेरियल म्हणजे इंडस्ट्रियल ग्रेडचं मटेरियल इथे कुठेच वापरलं जात नाही आणि याच्या आधीसुद्धा 2022मध्ये आपण त्याबद्दल हे केलं, म्हणजे तपासणी केलेली आहे, सखोल तपासणी झालेली आहे आपली। नक्की छिंदवाड्यामध्ये ज्या पद्धतीने सायरपचे जे काही नमुने दूषित सॅम्पल जे आहे ते नमुने मिळून आले, त्यामुळे नागपुरात सुद्धा FDA ने कारवाई सुरू केलेली आहे। एका ठिकाणी जे आहे अहमदाबाद म्हणजे गुजरात राज्यातील जी कंपनी आहे त्या कंपनीच्या याच्यात जे आहे 0.1% असणं गरजेचं असताना 1.6% मिळालं, त्यामुळे त्याची सुद्धा जे आहे सॅम्पल जे होते ते घेण्यात आलेले आहे। तो साठा जो आहे तो परत मागवण्यात आला आहे, त्या अनुषंगाने कारवाई सुरू झाली आहे। पुढे अहवाल येईल, त्यानंतर पुढची कारवाई केली अशी माहिती जी आहे सहाय्यक आयुक्त मनीष चौधरी सर यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।